चांदवड शहरासह तालुक्यात काल दुपारी अचानक जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। चांदवड शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे शहरात जाणाऱ्या बाजार तळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालंय। तसेच तालुक्यातील आसरखेडे, नणावे, दिग्वत, पन्हाळे, भरवीर, पाथर, शेंबे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाले भरून वाहत होते। पावसामुळे तालुक्यातील तिसगाव येथे वीज पडून अशोक बाबूराव गांगुर्डे यांचा एक बैल मयत झालाय, तर दुसरीकडे निमगव्हाण येथे पण वीज पडून सुभाष शिवराम चौगुले यांचा एक बैल मृत पावलाय, तर दुसरा बैल जखमी झालाय। तर देवरगाव येथील रोहिणी मनोहर जाधव यांची नर्सरी आणि शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाथर शिंदे येथील शेतकरी नवनाथ पवार यांच्या द्राक्ष बागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर भरवीर येथे पावसामुळे रस्ता वाहून गेल्यामुळे माणसांसह जनावरांना जाण्या येण्यासाठी मोठे हाल होत आहेत। चांदवडचे तहसीलदार यांनी तात्काळ तालुक्यातील नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मात्र चांदवडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला नसल्याचं म्हटलं आहे, परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे हे नक्की आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।